आता वित्त विभागाने सांगावं असं नसतं। एक मिनिट जरी असलं तरी असं चालत नाही, ही पद्धत नाही मी प्रश्न विचारायची। काही रिस्पॉन्स वित्त विभागात मिळत नाही, आमची विनंती हात जोडून। अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये याची जड मंत्री महोदयांनी सांगितलं 8वीचा वर्ग मंजूर करण्याचे शासनाचे धोरण नाही। याची तर त्याच उत्तरामध्ये मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम RT 2009 मधील तरतुदीनुसार 8वीचा वर्ग मंजूर करण्यात आले। खाली मंत्री महोदयांनी सांगितलं अध्यक्ष महोदय की वित्त विभाग परवानगी देत नाही त्याला अनुदानासाठी, तर माननीय या राज्याचे अर्थमंत्री इडाए ओबीसी विभागाने 8वी 9वी 10वी विना अनुदानित या तत्वावर मंजुरी दिलेली आहे। तर आमचं असं मत आहे अध्यक्ष महोदय की अर्थमंत्री महोदयाला विनंती आमची की तुम्ही 8वी 9वी आणि 10वीच्या वर्गाला अनुदानित म्हणून किती दिवसात मंजुरी देण्यात येईल हे प्रश्नाचं उत्तर, कारण की यांनी अगोदरच मंजुरी दिलेली आहे। अध्यक्ष महोदय, अर्थमंत्री महोदय, अर्थमंत्री महोदय, आदरणीय अर्थमंत्री महोदय, अर्थमंत्री महोदय, RT 2009 मधील तरतुदीनुसार इत्या 8वीच्या वर्गाला अनुदानित म्हणून मंजुरी का देत नाही वित्त विभाग आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आदरणीय अर्थमंत्री महोदयांनी द्यावा अशी विनंती आमची। महोदय, तपासून मी त्याचं उत्तर देईन। मला ह्याच्यातलं काही आता माहित नाही, एकदम अचानक आता वित्त विभागाने सांगावं असं नसतं। एक मिनिट जरी असलं तरी असं चालत नाही, ही पद्धत नाही मी प्रश्न विचारायची। या संदर्भामध्ये बसा, तुम्ही प्रश्न विचारलात ना, बसा। ऐका, अख्ख्या मुख्य सॉरी अध्यक्ष महोदय, नारायण कुचेजी, ही काय पद्धत नाही। एक उपमुख्यमंत्री महोदय थांबा, जर तुमचं झालं बोलून घ्या, तुमचं झालं। 4 वेळेस पत्र दिले, 8वी 9वी 10वीच्या वर्गाला तुम्ही मान्यता द्या। काही रिस्पॉन्स वित्त विभागात मिळत नाही, आमची विनंती हात जोडून की या विद्यार्थी 20 ऊस तोडाचे कामगाराचे मुलं यांना 8वी 9वीच्या मुलासाठी परवानगी द्या वित्त विभागाने, हीच आमची विनंती अध्यक्ष महोदय। आम्ही याच्यात काय वाईट बोलतो? नारायण कुचेजी, तुमचं पोटतिडकीने तुम्ही विषय मांडताय हे सगळं स्वागतार्थ आहे, परंतु आपण प्रश्न विचारल्यानंतर संबंधित मंत्र्यांना उत्तर देण्यासाठी आपण संधी द्यायची की नाही? आपण बसून घ्या ना, तुमचं सॅटिस्फॅक्शन झालं नाही तर परत उठा, बोला। मंत्री महोदय, सावे साहेब बोला। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नारायण कुचे साहेबांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर हे देऊ शकतो की आपण काही लोकांना त्या काही 2020 मध्ये अनेक लोकांना आपण त्यावेळेस 61 आश्रमशाळांना आपण परवानगी दिली होती आणि त्यावेळेस त्यापासून त्या शाळांचा पण नंतर वित्त विभागाने, आणि कारण की यांना ज्यावेळेस पहिल्यांदा परवानगी दिली त्यावेळेस 1ली ते 7वी ही कंडिशन टाकूनच दिली होती। त्याच्यामुळे नंतर मंत्रिमंडळात असा निर्णय झाला की बाकीचे जे आहेत ते त्यांनी दुसऱ्या शाळेत जिल्हा परिषदच्या किंवा या शाळेत घेतल्या पाहिजेत, या शाळेमध्ये त्यांना पण त्यांचा नैसर्गिक वाढ म्हणून जसं आपण जिल्हा परिषदच्या शाळेत देतो अशी त्यांची मागणी आहे। त्याचा विचार आपण मंत्रिमंडळात हा प्रस्ताव ठेवून नक्कीच विचार करू।